हे नर्मदा यात्रा करत असताना कसे एक एक तीर्थ येतील, एक एक तीर्थाच्या इथे कशी साधना करायची आहे, ह्याचं जणू मार्गदर्शन आहे नर्मदा पुराण. अर्थात आता अनेक तीर्थ आहेत, की काही तीर्थ आता ह्या कालावधीमध्ये काही तीर्थ तिथं लुप्त पण झालीत, काही कळतही नाहीत आणि आपण ज्या मार्गाने जातो, त्या मार्गात जितकी तीर्थ येतील तितकी आपल्याला भेटतात. कारण हे इतकं व्यापक आहे. त्यामुळे एका परिक्रमेत सर्वच तीर्थ होणं अशक्य गोष्ट आहे. तर त्यामुळे आणि ही जी आत्ता परिक्रमा केली जाते, ती परिक्रमा गृहस्थ सर्वजण करतात, तर ती परिक्रमा आपण कमी वेळात केली जाते. खरी परिक्रमा जी आहे ती 3 वर्ष 3 महिने 13 दिवस ही अशी कमीत कमी तशी परिक्रमा करणं हे आवश्यक आहे. तेव्हा जाऊन म्हणजे 4 चातुर्मास येतात त्यामध्ये. तेव्हा जाऊन ते एक-एक तीर्थ आणि त्या सर्व गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. परंतु कालाच्या ओघात आणि आता सर्वांना सोयीस्कर अशी निदान जितक्या महिन्यात चालत होईल तितकी करणं तरी हितावह नक्कीच आहे. त्यातही मैया खूप सारे अनुभव देते, परिवर्तन करते साधकामध्ये. तसंच बसने परिक्रमा करणं पण हितावह आहे. त्यातही नातं जोडते. बसने परिक्रमा करणं सुद्धा त्यामध्ये सुद्धा अनुभूती येतात आणि त्यामध्ये सुद्धा आपण शिवशक्तीशी मैयाशी आपण कधी जोडले जातो आपल्याला कळत नाही. आम्ही जे बसने गेलो होतो तेव्हा 17 जण होतो. त्यामध्ये एक रिटायर्ड जोडपं होतं. त्यांनी सर्व तीर्थ केली. तर त्यांना मी नंतर फोन केला होता. तेव्हा ते म्हणाले, "आम्ही सर्व काही तीर्थ केलीत. परंतु नर्मदा यात्रा जी आहे, तिथे जे कनेक्शन झालं, तिथे जे नातं निर्माण झालं, हे विशेष आहे. चारधाम यात्रा केल्या, बाकी गिरनार सर्व केलं. म्हणजे खूप सारी तीर्थ केली. पण नर्मदा च्या सहवासात आणि ती ती जे नातं जोडते आपल्याशी, तिच्याशी जे नातं होतं, ते नातं इतर तीर्थांच्या ठिकाणी विशेषत्वाने नाही झालं. इतर तीर्थ गेलो, तिथे जे काही करायचं आहे ते केलो, दर्शन घेतलं किंवा स्नान आदी केलं किंवा अजून काही केलं आणि तिथली ऊर्जा अनुभवली आणि आलो. परंतु इथे येऊनही तिच्याशी नातं अनुभवणं हे ह्या वेळेला घडलं असं त्यांनी सांगितलं. तर हेच महात्म्य आहे कारण ती विश्वजननी आहे. तर त्या अमर अविनाशी आहे आणि त्यामुळे हे नातं कशानेही आपण गेलो, चालत जा, पायी जा, बसने गेलो किंवा नाही गेलो स्मरण मात्रेनं पण आहे. स्मरण मात्रेनं सुद्धा पापहरण करणारी सुखदायिनी आहे, पुण्यदायिनी आहे, वैराग्य देणारी आहे, अशी ही आहे. तर त्यामुळे महात्म्यच विलक्षण आहे तिचं असं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.